अक्कलकोटचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील यांचं दिनांक 13 नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला होता. दरम्यान सोमवारपासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांनी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या विविध राजकीय पदावर कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत सभागृहात शोकप्रस्ताव मांडला. कैलासवासी सिद्धरामप्पा मलकप्पा पाटील यांचा जन्म 25 मे 1941 रोजी सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील यांनी कुमठे ग्रामपंचायतीचे सरपंच, अक्कलकोट पंचायत समितीचे सभापती तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते. ते काही काळ सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य समितीचे ते सभापती होते. कैलासवासी पाटील यांनी मल्लिकार्जुन शिक्षण संस्थेची स्थापना करून अक्कलकोट तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी पाटील सन 2009 मध्ये अक्कलकोट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती.